तुमची मुलं ही मुलंच राहू द्या, त्यांचे रोबो करू नका. आम्ही असं का म्हणतोय, पाहूयात एक रिपोर्ट. मुलाचा जन्म होण्याआधीच त्याचं करिअर पालक ठरवतात. आपण निवडलेल्या करिअरनुसार मुलाला कोचिंग क्लासही लावले जातात. पण करिअरच्या तुलनेत मुलाची अभ्यासातली प्रगती फार चांगली नाही असं पालकांना वाटू लागतं. आणि मग सुरुवात होते मुलाच्या अभ्यासातील फोकस वाढवण्याच्या प्रयत्नांना. यासाठी पालक सायकोलॉजिस्टकडे जातात. मुलांची अभ्यासातली एकाग्रता वाढवण्यासाठी औषधं द्या अशीही मागणी करतात. कोचिंग क्लासमध्ये भरभक्कम पैसा ओतूनही निकाल चांगला येत नाही. याचा अर्थ मुलामध्ये अटेन्शन डेफिशियन्सी आहे अशी तक्रार पालक करतात. पण प्रत्यक्षात मुलांना हा आजार नसतोच. दिक्कत उनकी यही है कि उनको मार्क्स पूरे चाहिए. सेकंड दिक्कत ये है कि नेबर को ज़्यादा मार्क्स मिला और मेरे बच्चों को मार्क्स क्यों नहीं मिला, मेरी बहन के बच्चों को मार्क्स मिला तो मेरे बच्चे को क्यों नहीं मिला. और दिक्कत यही है कि पहले से उनका करियर उनको पूछे बिना ही उनका करियर बनाया जाता है कि आईबी में एडमिशन चाहिए, ये स्कूल में नहीं मिलेगा तो, ये फलाना रेप्यूटेड स्कूल में नहीं मिलेगा तो, फोकस नहीं कर रहा है तो इसलिए नहीं हो रहा है. तो दिक्कत यही है कि कंपटीशन, एडमिशन का प्रॉब्लम और अब्रॉड जाना है पढ़ने के लिए, उसके लिए मार्क्स चाहिए. तो ये बातें कई पेरेंट्स तुम्हारे पास आते हैं नींद खो के और फिर वो ये बात को एग्जैजरेट कर देते, बढ़ा देते कि हमारे बच्चे को फोकस का प्रॉब्लम है. या सगळ्याचा मुलांवर प्रचंड दबाव येतो आणि पालक फोकस वाढवण्यासाठीची औषधं शोधतात. नॉर्मल बच्चे डिमांड करते हैं. इनफैक्ट हम लोगों ने सुना है कि नॉर्मल बच्चे जो हैं वो अपने फ्रेंड्स, उनको पता चलता है फ्रेंड्स अगर कोई दवाई लेते हैं तो उनसे बोरो करते हैं. वो ये नहीं समझते कि फ्रेंड को कोई इवैल्यूएशन से कोई प्रॉब्लम है इसलिए वो फ्रेंड उनका ले रहा है. एक गोली दे देना, मेरे को भी ट्राई करनी है. तो ये बहुत रिस्की है, ऐसा नहीं करना चाहिए. और फोकस जो अपना है वो मेडिटेशन या गेम्स बाहर ज़्यादा खेलो, या अपना जो पेरेंट्स अगर जो हाइपर सिंड्रोम है अगर उसको अगर परे रखते हैं, फोकस अपने आप आ जाएगा. कॉलेज आणि नोकऱ्यांमधल्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आव्हानं पेलावीच लागतील. पण त्याची तयारी अगदीच लहानपणापासून करण्याची खरंच गरज नाही. 4 वर्षांनंतरची प्रवेश प्रक्रिया शाळेने आत्तापासूनच सुरू करणं म्हणजे हल्ली शाळांमध्ये प्रवेश मिळवणं पालकांसाठी किती आव्हानात्मक झालंय याचंच एक उदाहरण. पण अशी प्रवेश प्रक्रिया नियमबाह्य असताना ती खुलेपणाने सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारला शाळांची प्रवेश प्रक्रिया सुटसुटीत आणि पारदर्शी पद्धतीने करण्याची गरज वाटत नाही का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो. दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.